तर शिवलिंगावर जल चढवण्याचेही काही नियम असतात। तर सर्वात आधी आपण जलाधारीच्या उजव्या बाजूला तिथं गणपतीचं स्थान असतं, तिथं जल चढवावं। त्याच्यानंतर जलाधारीच्या डाव्या बाजूला कार्तिकेयांचं स्थान असतं, त्या जागी जल चढवावं। त्याच्यानंतर कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये एक मोठी लाईन असते जिथून पाणी वाहून जात असतं, त्या जागी महादेवांची छोटी कन्या अशोक सुंदरी असते, त्या जागी जल चढवायचं असतं। त्याच्यानंतर शिवलिंगासमोर थोडं जल चढवायचं, त्या जागी पार्वती आईचं हस्तकमल असतं आणि मग आपण शिवलिंगावर जल चढवावं। आणि शेवटी थोडं जल आपण नंदीचं जे चरण थोडं वरती असतं ना त्या चरणावर चढवावं। तर हे जल चढवण्याचं विधान तुम्ही शिवमहापुराणात पाहू शकता। तर आता मी इथं शिवलिंगाला विभूती लावून घेते। तर आपण पूजा करत असताना सतत महादेवांचं नामस्मरण करत राहावं। महादेवांचा पंचाक्षर मंत्र नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं उच्चारण तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत हर हर महादेव।